10 जुलैला राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. राज्यातल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या समस्या, सभागृहात मंत्र्यांची असलेली अनुपस्थिती यामुळे या अधिवेशनाची मोठी चर्चा झाली होती. पण त्याहीपेक्षा अधिवेशन गाजलं ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका भाषणामुळे. मिसिंग लिंकवरून खोटा प्रचार करणाऱ्यांना सभागृहातून फडणवीसांनी चांगलं सुनावलं होतं. भाडे के टट्टू म्हणत महाराष्ट्राचा अपमान कराल तर सोडणार नाही असा इशारा फडणवीसांनी दिला होता. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर विरोधकांनी मोठी टीका केली होती. राज ठाकरेंनी सुद्धा आपल्या भाषणातून फडणवीसांवर निशाणा साधला होता. तसंच शेतकऱ्यांचे प्रश्न आणि राज्यातली गुन्हेगारी, कायदा सुव्यवस्था यावरून सुद्धा अधिवेशनात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्यावर काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर शुक्रवारी अंतिम आठवडा प्रस्तावावर फडणवीसांनी विधानसभेत भाषण केलं. यावेळी त्यांनी विरोधकांना उत्तर देतानाच राज ठाकरेंचा उल्लेख मिमिक्री आर्टिस्ट असा केला. तसंच राज्यातल्या क्राईम रेटच्या बाबतीत सुद्धा फडणवीसांनी आकडेवारीसहित काही खुलासे केले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल सुद्धा फडणवीसांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी महत्त्वाच्या घोषणा केल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत नक्की काय म्हणाले, त्यांनी विरोधकांना कसं प्रत्युत्तर दिलं, जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यानंतर सोशल मीडियावर टीका करणाऱ्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निशाणा साधला होता. बुधवारी विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले होते, ज्यांना कोणीही विचारत नाही ते सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांना आणि इतरांना शिव्या देतात. असेच काही भाड्याचे टट्टू पैसे घेऊन मिसिंग लिंकबद्दल सोशल मीडियावर लिहित आहेत. त्यांना मी सांगू इच्छितो, महाराष्ट्राचा अपमान कराल तर सोडणार नाही. एक वेळ माझा अपमान करा, पण महाराष्ट्राचा अपमान सहन करणार नाही असं फडणवीसांनी सभागृहात म्हटलं होतं. यानंतर फडणवीसांवर टीका झाली. फडणवीसांनी हिंदीत हे विधान केल्यामुळं त्यावरून राज ठाकरेंनी आपल्या भाषणात फडणवीसांवर निशाणा साधला होता. मिसिंग लिंकवरून बोलल्यावर तुमचा अपमान कसा झाला असा सवाल राज ठाकरेंनी केला. तसंच तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, मग हिंदीत का बोलता असाही प्रश्न राज ठाकरेंनी केला होता. याच संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शुक्रवारी भाष्य केलं. परवा माझ्या भाषणामुळे अनेकांना मिरची लागली. मिसिंग लिंकचं कोणतंही नुकसान झालेलं नसताना 7,000 कोटी पाण्यात गेले असं बोलणं हा महाराष्ट्राचाच अपमान आहे. खोट्या बातम्या पेरणं, अफवा पसरवणं हा महाराष्ट्राचा अपमानच आहे. मी भाडे के टट्टू हिंदीत बोललो, त्यावरून मुख्यमंत्र्यांनी सुसंस्कृत बोलायला हवं होतं असं काहींनी म्हटलं. त्यामुळे मी अभ्यास केला आणि भाडे के टट्टूला भाटक गदर्भ म्हणतो. जर कोणाला समजलं नसेल तर याचा अर्थ सुपारीबाज. मी तर काही सुपारीबाजांबद्दल बोललो होतो. मी फक्त टोपी फेकली होती, अनेकांना ती का लागली मला समजत नाही असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांना उत्तर दिलं. तसंच राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, मी ज्यांना समजण्यासाठी ते वाक्य हिंदीत बोललो त्यांच्याऐवजी दुसऱ्यांनाच मिरची लागली. आमचे मिमिक्री आर्टिस्ट हिंदीत का बोलले असं मला म्हणाले. आता ते आमचे मित्र आहेत. आता राजकारणात त्यांच्यापासून आम्हाला काहीही धोका नाही. आनंद येते राजकारणात आहे, कारण राजकारणात नसते तर एकाही स्टँडअप कॉमेडियनला मार्केट राहिलं नसतं असं म्हणत फडणवीसांनी राज ठाकरेंना टोला लगावला. यानंतर राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलताना काही आकडेवारी सुद्धा फडणवीसांनी सभागृहासमोर मांडली. प्रति 1 लाख लोकसंख्येत महाराष्ट्र गुन्हेगारीत 7व्या क्रमांकावर आहे. हे चांगलं आहे असं मी म्हणणार नाही, पण आपलं राज्य गुन्हेगारीत पहिल्या नंबरवर आहे असं सतत सांगितलं जातं, म्हणून मी हे स्पष्ट करतो. महिलांच्या विरोधातील गुन्हे यात महाराष्ट्र 9व्या, तर बालकांच्या विरोधातील गुन्ह्यात महाराष्ट्र 7व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे गुन्हेगारीच्या घटनांचं समर्थन मला करायचं नाही, पण इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र सुरक्षित आहे असं फडणवीसांनी सांगितलं. तसंच आरोपींना दोषी ठरवण्याचं महाराष्ट्रातलं प्रमाण सुद्धा वाढलंय. 99% गुन्ह्यांमध्ये 60 दिवसांच्या आत आपण चार्जशीट दाखल करत आहोत. तसंच राज्यातलं गुन्हेगारीचं प्रमाण किती कमी झालंय याचीही आकडेवारी फडणवीसांनी सभागृहात सांगितली. मे 2025 ते 26 यामध्ये गुन्ह्यांची नोंद कमी झाली आहे. विनयभंगाच्या केसेस 374 ने कमी झाल्यात. दुखापतीच्या घटना 187 ने, जबरी चोरीच्या घटना 271 ने, घरफोडीच्या घटना 295 ने, चोरीच्या घटना 394 ने कमी झाल्यात. तसंच गुन्हे उघडकीस येण्याचं प्रमाण 2025च्या तुलनेत 3.12% वाढून 82% पोहोचल्याचं फडणवीस म्हणाले. यासोबतच अंमली पदार्थांचं आंतरराष्ट्रीय सिंडिकेट चालवणाऱ्या सलीम डोलाला पोलिसांनी एनसीबीच्या मदतीनं परदेशातून अटक केली आहे. सलीम डोलासोबतच मोहम्मद सलीम, मोहम्मद सोहेल शेख अशा सगळ्यांनाच अटक करून त्यांच्याकडून अंमली पदार्थांच्या रॅकेटची सगळी युनिट्स आपण उद्ध्वस्त केल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय. मुख्य म्हणजे फडणवीसांनी यावेळी अजित पवारांच्या मृत्यूच्या तपासासंदर्भात सुद्धा सभागृहात महत्त्वाची माहिती दिली. CID आणि AIB कडून
या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सीबीआयकडे याचा तपास का गेला नाही यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, AIBचा रिपोर्ट आल्यानंतरच या केसचा तपास करता येईल, तोपर्यंत ही केस आम्ही घेणार नाही असं सीबीआयनं स्पष्ट केलंय. त्यामुळं AIBच्या रिपोर्टची आपण वाट बघतोय. पायलट सुमित कपूर यांच्याबद्दल शंका होती, पण त्यांचं बँक अकाउंट, इन्शुरन्स पॉलिसी, शेअर मार्केट अशा सगळ्या गोष्टी तपासण्यात आल्या, पण त्यांच्याबद्दल काहीही संशयास्पद आढळलं नाही. फुटेजेसचं विश्लेषण करण्यात आलंय. तपासासाठी लागणारा सगळा डेटा हा 100% डाउनलोड झालाय. AIBच्या अंतिम रिपोर्टबद्दल मी केंद्र सरकारशी चर्चा केली, तेव्हा जानेवारीच्या आधी हा रिपोर्ट येईल असं सांगण्यात आलंय. या रिपोर्टमुळे तपासाला वेग येईल असं फडणवीसांनी स्पष्ट केलं. अजितदादांच्या विमान अपघाताबाबत दोषी कोण आहे हे याच रिपोर्टमधून स्पष्ट होणार आहे. या प्रकरणातलं सत्य बाहेर आणल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असं आश्वासन सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी दिलं. यानंतर फडणवीसांनी शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात सभागृहात माहिती दिली. अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना फडणवीस म्हणाले, महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार होता, तो आता 2 लाख रुपयांपर्यंत मिळेल आणि प्रोत्साहनपर अनुदानासाठीची 2026-27चं पीक कर्ज भरण्याची अट रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सभागृहात करण्यात आली आहे. आम्ही विधानसभा निवडणुकीच्या वेळी कर्जमाफी करण्याचा शब्द दिला होता. आम्ही 2029 पर्यंत थांबू शकलो असतो. आम्ही सगळ्या निवडणुका जिंकलो, पण आम्ही तसं केलं नाही असंही फडणवीस म्हणाले. 2008 मध्ये ज्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला त्यांना 2009 मध्ये वगळण्यात आलं होतं. 2026-27च्या कर्जाची परतफेड केली पाहिजे अशी अट टाकली होती. ज्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळतोय त्यांनी कर्ज वेळेत भरलं पाहिजे अशी भूमिका त्यामागे होती. पण रणधीर सावरकरांच्या नेतृत्वात महायुतीचे आमदार भेटले आणि 50,000ची अट काढून टाका अशी मागणी त्यांनी केली. मी त्यांना शिस्तीचा भाग म्हणून ही अट आणली आहे असं सांगितलं होतं. पण महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील जे लोक होते ज्यांना 50,000पर्यंत कर्जमाफी मिळाली होती त्यांना सुद्धा 2 लाखांपर्यंत कर्जमाफी आता देण्यात येईल. 2026-27चं कर्ज भरण्यासंदर्भातील नियम वगळण्यात येतील. त्यामुळे अगोदरच्या 3 पैकी 2 वर्षात ज्यांनी पैसे भरले ते आता पात्र होतील. पहिल्यांदा असा निर्णय झालाय. यापूर्वी असा निर्णय कधीही झालेला नाही असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीच्या बद्दल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहात सांगितलं. एकंदरीतच देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आणि शेतकरी कर्जमाफीवरून महत्त्वाची आकडेवारी आणि घोषणा सभागृहात केल्या. पण त्यांनी भाषणात विरोधकांना दिलेल्या प्रत्युत्तरामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भाषणाची सध्या राज्यभर चर्चा होते. फडणवीसांच्या या भाषणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.